मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. इतिहास लेखन भारतीय परंपरा या प्रकरणाचा आज आपण शेवटचा भाग जो आहे तो पाहणार आहोत. आणि आज आपल्याला जो महत्त्वाचा मुद्दा अभ्यासायचा आहे तो आहे स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन. लक्षात घ्या, एकीकडं वेगवेगळ्या राजघराण्यांचा इतिहास लिहिण्यावर भर दिला जात असतानाच स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारतामधील सांस्कृतिक असेल, सामाजिक असेल किंवा आर्थिक असेल, या वेगवेगळ्या प्रकारचा इतिहास जो आहे तो लिहिण्याला सुरुवात झाली. आणि मग त्यातूनच अर्थव्यवस्था असेल किंवा विज्ञान, समाज, राजकीय प्रणाली, धार्मिक विचार प्रणाली असेल, सांस्कृतिक पैलू असतील, या वेगवेगळ्या इतिहासाची आवश्यकता जी आहे ती वाटू लागली. खरं तर या सगळ्या इतिहास लेखनावर जागतिक प्रभाव जो आहे तो होताच, तो नाकारून आपल्याला चालणार नाही आहे. तरी पण स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये महत्त्वाचे जे 3 इतिहासाचे प्रकार जे आहे ते आढळतात, नवीन वैचारिक प्रवाह, त्या प्रवाहांची अगदी तोंडओळख अशी म्हणता येईल आपल्याला आज करून घ्यायची आहे. आणि त्यातला पहिला आहे मार्क्सवादी इतिहास लेखन. दुसरा जो आहे तो आहे वंचितांचा इतिहास, सबऑल्टर्न हिस्ट्री असं म्हणतात त्याला. आणि तिसरा जो आहे तो स्त्रीवादी इतिहास आहे. आज आपण पहिल्यांदा मार्क्सवादी इतिहास जो आहे तो पाहणार आहोत. लक्षात घ्या, कार्ल मार्क्स यांच्या विचाराचा प्रभाव जो आहे तो स्पष्टपणे या मार्क्सवादी इतिहासकारांमध्ये दिसून येतो. आणि कार्ल मार्क्स यांनी ज्या महत्त्वाच्या मुद्द्याचा सगळ्या जगाला परिचय करून दिला तो मुद्दा होता आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाच्या साधनासंबंधीचा, त्यातील पद्धतीचा आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध जे आहेत या संबंधीचं लेखन प्रामुख्यानं मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये मध्यवर्ती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांच्या जीवनावर कसा परिणाम होतो याचं विश्लेषण जे आहे ते मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये प्रामुख्यानं होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता बघा, मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये इतिहासकारांनी जाती व्यवस्थेमध्ये जे बदल होत गेले त्या बदलांचा अभ्यास केलेला आहे. आणि भारतामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखन पद्धतीचा अवलंब आणि प्रामुख्यानं प्रभावी असं लेखन जे आहे ज्या इतिहासकारांनी केलं त्याच्यामध्ये 4 महत्त्वाचे इतिहासकार आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये त्यांची नावं दिलेली आहेत. पहिले आहेत दामोदर धर्मानंद कोसंबी, दुसरे आहेत कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, तिसरे आहेत रामशरण शर्मा आणि चौथे आहेत कॉम्रेड शरद पाटील. या चौघांचे योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण अशी कल्पना करू की मार्क्सवादी इतिहास लेखन नावाचा जर तुम्हाला संकल्पना चित्र आलं आणि मार्क्सवादी इतिहास लेखन करणारे इतिहासकार जर तुम्हाला विचारले गेले तर तुम्हाला वरील प्रकारची 4 नावं म्हणजे दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, रामशरण शर्मा आणि कॉम्रेड शरद पाटील यांच्या नावांचा उल्लेख जो आहे तो करावा लागेल. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे जे होते हे खरं तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जो होता, भारतीय कम्युनिस्ट पक्ष जो होता, या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जे संस्थापक सदस्य होते त्यापैकी होते. आणि त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ जो आहे तो लिहिलेला आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी. हा खरं तर मार्क्सवादी इतिहास लेखनाचं भारतातलं एक अत्यंत महत्त्वाचं उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येतं. 2019च्या मार्चच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेला होता. हा प्रश्न खूप लोकांना कन्फ्यूज केलेला आहे, लक्षात घ्या. खरं तर तो खूप सोपा प्रश्न होता. प्रश्न काय होता बघा, की प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी नावाचा ग्रंथ टिंबटिंब प्रकारच्या इतिहास लेखनाचं उदाहरण म्हणून सांगता येतं. अर्थात त्याचं उत्तर जे आहे ते मार्क्सवादी इतिहास लेखन आहे. मात्र ते सुद्धा अनेक लोकांना कन्फ्यूज झालेलं आहे. त्यामुळे अशा वेगळ्या प्रश्नांची सुद्धा तयारी आपण सोबत करत जाणं गरजेचं आहे. यातला दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे वंचितांचा इतिहास. वंचितांचा इतिहास म्हणजे काय, त्याला सबऑल्टर्न हिस्ट्री असं म्हणतात. आणि हा इतिहास लेखनामधला एक नवीन प्रकार प्रभाव जो आहे तो म्हणून आपल्याला सांगता येतं. वंचित म्हणजे कोण, ज्यांना काही गोष्टी मिळाल्या नाही आहेत किंवा जे वेगवेगळे आपल्या इथं क्लास दिसतात त्या क्लासमधला असा एक घटक ज्याबद्दल फारसं आत्तापर्यंत लेखन झालेलं नाही. मी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं हा मुद्दा तुम्हाला समजावून सांगायचा प्रयत्न करतो. आता बघा, तुम्हाला आपण जर म्हणलं की मध्ययुगीन सुलतानशाहीमधील काही महत्त्वाच्या राजांची नावं सांगा तर तुम्ही सांगाल, मुघल कालखंडातली सांगाल
किंवा वेगवेगळ्या आपल्या मराठा साम्राज्यातली सांगाल, हे सगळे नावं तुम्ही सांगता. पण जर तुम्हाला विचारलं की तुमच्या घराण्यातली काही नावं सांगा, तुम्हाला तुमच्या आजोबाचं नाव येईल, तुम्हाला पंजोबाचं नाव येईल, कदाचित एखादं नाव मागचं येईल, पण आपण 4-5 पिढ्याच्या मागे जाऊ शकत नाही. का जाऊ शकत नाही? कारण की आपल्या घराण्याचा इतिहास आतापर्यंत कुठेही लिहून ठेवलेला नाही, कारण आपण वंचित आहोत. लक्षात घ्या, इतिहास कोणाचा लिहायचा? इतिहास लिहायचा राजेरजवाड्यांचा, इतिहास लिहायचा पराक्रमी लोकांचा, इतिहास लिहायचा स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतलेल्या लोकांचा. पण जे लोक या सगळ्यापासून दूर आहेत अशाही लोकांचा काहीतरी इतिहास असतो. अशा पद्धतीची मांडणी जी आहे ती इटली नावाच्या देशामधील एका इतिहासकाराने केली. त्यांचं नाव आहे अँटोनियो ग्रामची. अँटोनियो ग्रामची यांनी पहिल्यांदा वंचितांच्या इतिहासाची, सबऑल्टर्न हिस्ट्री जी आहे त्याबद्दलची मांडणी जी आहे ती केलेली आहे, वंचितांचा. आणि वंचितांच्या इतिहासाची एक महत्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न जो भारतामध्ये झाला ते रणजित गुहा नावाचे इतिहासकार आहेत. रणजित गुहा नावाचे इतिहासकार आहेत. परत ऐका तुम्ही, रणजित गुहा यांनी भारतामध्ये वंचितांच्या इतिहासाला महत्वाचं स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न झाला. आता बघा, भारतामधला जर बोललो आपण तर या वंचितांचा इतिहास ही संकल्पना मांडण्याच्याही अगोदर भारतामध्ये अशा पद्धतीचं लेखन ज्यांनी केलं त्यामध्ये प्रामुख्यानं महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा आम्हाला उल्लेख करावा लागतो. महात्मा फुले यांनी गुलामगिरी नावाचा ग्रंथ लिहिला आणि या गुलामगिरी नावाचा ग्रंथ जो आहे तो USA मध्ये, अमेरिकेचे संयुक्त संस्थाने जे म्हणतो आपण, त्या अमेरिकेच्या संयुक्त संस्थानामध्ये गुलामगिरीच्या प्रथेच्या उच्चाटनासाठी ज्यांनी काम केलं त्यांना तो अर्पण केलेला ग्रंथ आहे. जर समग्र महात्मा फुले यांचं साहित्य तुम्ही वाचला तर त्याच्यामध्ये हा गुलामगिरी ग्रंथ सुद्धा दिलेला आहे. तर या गुलामगिरी नावाच्या ग्रंथामध्ये त्यांनी शूद्रांचा इतिहास जो आहे तो नव्यानं उलगडून दाखवण्याचं काम केलं आणि धर्माच्या नावाखाली कशा पद्धतीनं स्त्रियांना किंवा शूद्रांना किंवा अतिशूद्रांना शोषण केलं जायचं, त्यांचं शोषण कसं केलं जायचं हे त्यांनी त्या गुलामगिरी नावाच्या ग्रंथामध्ये महात्मा फुले यांनी सांगितलेलं आहे. आता दुसरं असंच एक महत्वाचं लेखन जर आपल्याला सांगायचं झालं तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आहे. तुम्हाला माहिती आहे की भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडीमध्ये दलित वर्गाचा वाटा जो आहे तो सुद्धा महत्वाचा आहे. आणि भारतामध्ये वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. पण अशाही परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावर संशोधन करून जे लेखन केले ते अत्यंत मौलिक आहे. 2 महत्वाची उदाहरणं मी तुम्हाला सांगेन. त्यातलं एक उदाहरण आहे हू वेअर द क्षुद्राज नावाचा ग्रंथ आणि दुसरं जे आहे ते द अनटचेबल्स नावाचा ग्रंथ. हे दोन्ही ग्रंथ भारतामधील वंचितांच्या इतिहासाची प्रसिद्ध उदाहरणं म्हणून आपल्याला अधोरेखित करता येतात, सांगता येतात. तर जो यातला शेवटचा जो मुद्दा आहे तो आहे स्त्रीवादी इतिहास. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या. आता मार्च 2020च्या परीक्षेमध्ये शॉर्ट नोट्समध्ये हा प्रश्न आला होता, स्त्रीवादी इतिहास. आणि मी आवर्जून सांगतो की खूप मुलांचा हा प्रश्न जो आहे तो समजून घ्यायला मुलं चुकलेली आहेत. हा प्रश्न काय? स्त्रीवादी इतिहास आहे. जर स्त्रीवादी इतिहास असा जर प्रश्न आला तर तुम्ही दुसऱ्या प्रकरणातील आता आपण जो भाग शिकणार आहोत यातलं लिहायचं. जर प्रश्न स्त्रीवादी इतिहास लेखन आलं, काय म्हणतोय मी, जर प्रश्न स्त्रीवादी इतिहास लेखन असा आला तर मात्र पहिल्या प्रकरणामधील जो भाग आहे, कुठला भाग, सीमा द बोवा, ही फ्रेंच विदुषी वगैरे वगैरे, तो भाग आहे ना, तो उत्तरामध्ये लिहायचा आहे. ही बाब तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा, कारण हा मुद्दा स्त्रीवादी इतिहास नावाचा आहे आणि हा दुसऱ्या प्रकरणामधला मुद्दा आहे. आता भारतीय इतिहास लेखनाच्या क्षेत्रामध्ये सुरुवातीला तुम्हाला माहिती आहे प्रामुख्यानं पुरुष अभ्यासक जे आहे त्या मंडळी कार्यरत होते, त्यांचा प्रभाव होता. आणि त्यातून काय झालंय की स्त्रियांचं जे स्थान आहे ते दुय्यम, त्यांचं स्थान, त्यांची कामगिरी जी आहे ती थोडीशी दुय्यम राहिलेली आहे. 19व्या शतकामध्ये स्त्रियाविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये सगळ्यात महत्वाचं सुरुवातीला जे नाव होतं ते ताराबाई शिंदे यांचं होतं. ताराबाई शिंदे यांचं जे कुटुंब होतं ते महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाशी संबंधित असलेलं कुटुंब होतं. त्यामुळं ताराबाई शिंदे यांचं लेखन अत्यंत महत्वाचं आहे. 1882ला त्यांनी एक अत्यंत महत्वाचा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव आहे स्त्री पुरुष तुलना. आणि या ग्रंथामध्ये त्यांनी पुरुष प्रधान व्यवस्था आणि जाती व्यवस्था
यांचा ठामपणे विरोध जो आहे तो केलेला आहे. पुढच्या कालखंडामध्ये अशाच पद्धतीचं एक लेखन जे आहे ते पंडिता रमाबाई यांनी केलेलं आहे 1888ला. द हाय कास्ट हिंदू वुमन नावाचा त्यांचा ग्रंथ जो आहे तो अत्यंत प्रसिद्ध आहे. ऑब्जेक्टिव्हसाठी हे दोन्ही मुद्दे महत्त्वाचे आहेत. इथं अनेक मुद्दे आलेले आहेत, थोडेसे वेगळे मुद्दे आहेत, म्हणून मी तुम्हाला परत अंडरलाईन करून हे मुद्दे जे आहेत ते सांगतोय. आता काय झालेलं बघा, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपल्याला असं दिसून येतं की स्त्रियांचा घरी आणि कामाच्या ठिकाणी जी काही मिळणारी वागणूक होती किंवा त्यांना राजकीय समतेचा हक्क जो आहे तो यासारख्या विषयावरचं लक्ष जे आहे ते केंद्रित झाल्याचं दिसतं. आता अलीकडच्या काळामध्ये अनेक महत्त्वाचं स्त्रीवादी इतिहास लेखन जे आहे ते झालेलं आहे. त्यातली 2 महत्त्वाची उदाहरणं आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहेत. त्यातलं एक उदाहरण आहे मीरा कोसंबी यांचं फेमिनिस्ट एसेज इन सोशल हिस्ट्री नावाचा एक अत्यंत महत्त्वाचा असा ग्रंथ जो आहे तो त्यांनी लिहिलेला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रामधील ज्या महत्त्वाच्या स्त्री समाजसुधारक होत्या त्याच्यामध्ये पंडिता रमाबाई असतील किंवा भारतातल्या ज्या पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर होत्या रखमाबाई यासारख्या स्त्रियांच्या जीवनातील निबंध जे आहेत त्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. आता महाराष्ट्रातील स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग असेल किंवा जात असेल इत्यादी बाबींच्या संदर्भामध्ये सुद्धा लेखन जे आहे ते झालेलं आहे. त्यामध्ये एक महत्त्वाचं उदाहरण आहे शर्मिला रेगे यांचं. शर्मिला रेगे यांनी जे ग्रंथ लिहिलेला आहे त्याचं नाव आहे रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज नावाचं. आणि या ग्रंथामध्ये आपल्याला अनेक महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते तपासलेचं किंवा त्याबद्दल लेखन जे आहे ते झाल्याचं आपल्याला दिसतं. विशेषतः दलित स्त्रियांचे जे आत्मचरित्र आहे त्या दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी लिहिलेल्या निबंधांचं ते संकलन आहे. याची खूप वेगवेगळी उदाहरणं आपल्याला सांगता येतील. आता बघा पुढे जाऊयात आपण आणि काही 2 महत्त्वाचे मुद्दे आपले शिल्लक आहेत. आता हे झालं स्त्रीवादी इतिहासाबद्दल. विशिष्ट विचारसरणीचा आश्रय न घेता सुद्धा भारतामध्ये लेखन करणारे भरपूर इतिहासकार आहेत. त्यातली जी महत्त्वाची नावं आहेत त्याच्यामध्ये सर यदुनाथ सरकार आहेत किंवा सुरेंद्रनाथ सेन आहेत किंवा रियासतकार गो स सरदेसाई, गोविंद सखाराम सरदेसाई आहेत किंवा त्र्यंबक शंकर सेजवलकर आहेत. आता मी फक्त 2 नावाचा उल्लेख या ठिकाणी करू इच्छितो. रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठी रियासत प्रकाशित करून खऱ्या अर्थानं मराठी इतिहास लेखन क्षेत्रामध्ये फार मोठी कामगिरी केलेली आहे. म्हणजे त्यांचं हे कार्य इतकं लोकप्रिय ठरलं की त्यांच्या नावाच्या अगोदर रियासतकार हे नाव जे आहे ते लागलेलं आहे. आपण आजही त्यांना रियासतकार म्हणूनच ओळखतो. अशा पद्धतीचं लेखन त्यांनी केलेलं आहे. अलीकडच्याही काळामध्ये अनेक संशोधकांनी वेगवेगळ्या पद्धतीचे लेखन जे आहे ते केलेलं आहे. यदी फडके यांचे काही ग्रंथ बघितलात तर तुम्ही महाराष्ट्रासंबंधीची खूप सारी माहिती जी आहे, महाराष्ट्रासंबंधीचा इतिहास जो आहे तो त्यांनी लिहिलेला आहे. हा जो ग्रंथ दिसतोय तुम्हाला हा गांधीनंतरचा भारत नावाचा ग्रंथ आहे. इंडिया आफ्टर गांधी नावाचा तो मूळ ग्रंथ आहे. रामचंद्र गुहा नावाचे त्याचे लेखक आहेत. केलेला आहे गांधीनंतरच्या भारत नावाच्या ग्रंथामध्ये अत्यंत मौलिक आहेत. यांच्या अनेक ग्रंथ आता प्रकाशित झालेले आहेत. तर अशा पद्धतीचे नवीन नवीन इतिहासकार जे आहे, संशोधक जे आहेत त्यांनी इतिहास लेखनामध्ये महत्त्वाची कामगिरी करायला सुरुवात केलेली आहे. लक्षात घ्या, भारतीय इतिहास लेखनावर भारतामध्ये उदयाला आलेल्या सामाजिक आणि राजकीय चळवळींचा सुद्धा आपल्याला प्रभाव फार मोठ्या प्रमाणामध्ये असल्याचं दिसून येतं. आणि त्यांच्या बरोबरीनं भारतीय इतिहास लेखनाची परंपरा जी आहे ते स्वतंत्रपणे आणि समृद्धरित्या विकसित होत गेलेली दिसून येते. तर असं हे इतिहास लेखनाची भारतीय परंपरा नावाचं प्रकरण जे आहे ते स्पष्ट होतं. मी तुम्हाला वारंवार सांगतोय की विद्यार्थी मित्रांनो, हे व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत पहा तुम्ही. आणि तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले तर नक्कीच तुम्ही लाईक करा, त्याच्यावर कमेंट करा. तुम्हाला यामध्ये काय बदल अपेक्षित आहेत ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून कळवा. आणि हे व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला सातत्याने मिळत राहावेत यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आजच्या भागामध्ये या ठिकाणीच थांबतो. नंतर पुढच्या भागामध्ये जरूर भेटू. धन्यवाद.